त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यावं. F1 पॅकर्स प्लीज. खूप मॅचचा आनंद. क्रिकेट म्हटलं की थोडं आनंद मजा चालूच असते. थोडंसं गालबोटला पण लागतं, पण क्रिकेट क्रिकेट असतं. मैदानाच्या बाहेर कुठल्याही प्रकारचं खेळाडू उत्ती असणं गरजेचं आहे. प्रत्येक संघांना खेळाडूंना एक विनंती असेल, प्रत्येक विजयी संघ आपली क्षमता दाखवून जेतेपदासाठी आपले 100% देत असतो. त्यामुळे कुठल्याही खेळाडूंनी नाराज होऊ नये. आता जिंकण्यासाठी 23 धावांचं आव्हान आहे आणि स्ट्राईकला आलाय तो म्हणजे नयन आणि गोलंदाज आहे तो म्हणजे तन्मय. कसली चांगली अपील केलेली आहे. एक चांगला चेंडू नयन बाद झाल्यावर थोडंसं दडपण येते वाटतं. आणि तन्मय बघू आपल्या संघासाठी काय करतोय ते. आणि ही आव्हांतर धाव असेल. पंच यांच्याकडून घोषित. या आव्हांतर धावाने धावसंख्येत भर होते. धावसंख्या झालेली आहे एक चेंडू एक धाव आणि एक गडी बाद. परत एक आव्हांतर धाव. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. या दिशाहीन गोलंदाजीचा फायदा उचलेल तो म्हणजे इब्राहिम का पाहणं गरजेचं आहे. तन्मय एक अनुभवी गोलंदाज आहे, त्यामुळे खूपच चांगला चेंडू. काही प्रकारचा समजले नाही. टप्पा घेतल्यावर चेंडूची हाईट वाढलेली आहे, त्यामुळे काय प्रकारे समजत नाहीये. खूपच खेळीमेळीचं वातावरण. 2 चेंडू 2 धावा आणि एक गडी बाद झालाय तो म्हणजे धर्मवीर संघाचा. तन्मयला आपल्या संघासाठी एक चांगलं योगदान देणं गरजेचं आहे. F1 पॅकर्सला अंतिम फेरीमध्ये नेण्यासाठी तन्मय हा हुकमे एक्का. 2 चेंडू 2 धावा असा धावफलक आहे तो म्हणजे धर्मवीर संघाचा. डिक्लर मध्ये 3 चेंडू 3 धावा. तन्मय असा एक चुंगूस गोलंदाज आहे, तो धावा मात्र कमी देतो आपल्या संघासाठी. आणि एक चांगलाच मारलेला टप्पा. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या झालेली आहे 4 चेंडू 4 धावा. अतिशय जिंकण्यासाठी 23 धावांचं आव्हान आहे. फक्त 5 धावा जास्ती असतील त्या सामन्यामध्ये कैलास यांनी 2 चौकार मारून एक संघाला एक चांगली धावसंख्या उभारली होती. एक समाधानकारक धावसंख्या. एक चांगला बॉलिंग अटॅक आहे त्यांच्याकडे, त्यामुळे एक टफ मॅच होईल असं वाटतंय आम्हाला. 4 चेंडू 4 धावा. तन्मय यांनी पहिल्या चेंडूवर नयनला बाद केल्यावर थोडंसं दडपण आलं, मात्र इब्राहिमने चांगला कमबॅक केलाय. 5 चेंडू 5 धावा. अतिशय ओमकार हा अनुभवी खेळाडू आहे आणि त्याचा या अष्टविनायक प्रीमियर लीग मध्ये चांगला सूर गवसलेला आहे. एक चांगला फलंदाज आहे. सूत्र नक्कीच तो हलवू शकतो. परत गोलंदाज तन्मय. ही परत आव्हांतर धाव. या आव्हांतर धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या झालेली आहे 6. 5 चेंडू 6 धावा. आणि या 2 धावा. या 2 धाव्याने धावसंख्येत भर होते.
धाव संख्या झालेली आहे 8. एक षटक पूर्ण आणि धाव संख्या झालेली 8. आणि गोलंदाज आहे तो म्हणजे गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आलेली आहे. 2 विकेट घेतली. 200 रुपये मीरा आयरे यांच्याकडून इथे पारितोषिक लाभलेले आहे. बघू काय होते ते. अनेक सुरेख प्रयत्न, अनेक सुरेख साथ दिले. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 9. आणि इब्राहिम बघू आपल्या संघासाठी काय योगदान देतोय ते. पंचांवर दाद देत आहेत पण पंच यांचा निर्णय खूपच अतिशय मोलाचा आहे. धावा झालेले आहेत 9. थोडस दडपण, मात्र पंचांवरती एक दबाव आणण्याचा प्रयत्न अनुभवी पंच आहेत या क्रिकेट सामन्याला लाभलेत ते म्हणजे आशिष शिर्के यांचं पण काटेकोर लक्ष या सामन्यावरती. खूपच चांगला चेंडू, निर्धाव स्वरूपाचे 2 चेंडू सामन्यामध्ये. 3 चेंडू 9 धावा. अतिशय सामना रंगतदार अवस्थेकडे. आणि हा चौकार सामन्याचं गणित नक्कीच बदलू शकतो. कैलास यांनी मारलेले 2 चौकार सामन्यामध्ये एक चुरस निर्माण करत होता. आणि थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण अंश जागडेकडून पाहायला भेटतंय. या अंश जागडेच्या चौकाराने थोडंसं बॅक फुटला त्याला असं वाटतंय मला. धाव संख्या झालेली आहे 13. 4 चेंडू 13 धावा. एक चांगला अपील. एक चांगली कमबॅक करतोय. आणि हा बाद झालेला आहे. आणि धावा झालेले 13. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. आणि एक आणि ओमकार मोरे हा एक फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे. 6 चेंडू 10 धावांचं आव्हान आहे. 6 चेंडू मध्ये धर्मवीर संघाने 10 रन केले तर मीरा आयरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. परत एकदा सामन्याकडे वळूया आपण. नो आहे रे, नो आहे, नो आहे, नो हे नो आहे. लाईनवर पडला, आम्ही पण बघतोय. नो आहे, नो. या एका धावेने थोडासा एक लॉलीपॉप चेंडू होता. ओमकार यांनी या लॉलीपॉपला चौकारामध्ये कन्वर्ट केलं असतं. थोडंसं दडपण कमी झालं. हाफ पिच चेंडू, आणि हाफ पिच चेंडू म्हणजे आयरच असतो. 5 चेंडू 9 धावा. 5 चेंडू 9 धावा. चार चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे. 4 चेंडू मध्ये 9 धावा करा आणि 200 रुपयाचं पारितोषिक का मीरा आयरे यांच्याकडून लागलेले पारितोषिक. धर्मवीर संघासाठी सुवर्ण संधी आहे या. आणि हा सुरेख चौकार, हा चौकार सामन्यामध्ये नक्कीच गणित बदलण्यासाठी. 3 चेंडू 5 धावा. अजय शेट्टी एक चांगलं प्रोत्साहन देतात या युवा खेळाडूला. बघू आपला संघाचा एक संकट मोचक आपल्या संघासाठी काय करतोय. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. 2 चेंडू 4 चौकार. एक चौकार मारा आणि 200 रुपयाचं सिद्धार्थ साळवी यांच्याकडून एक चौकार मारला का 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे ओमकार मोरेंसाठी.
थोडंसं पण कर्णधार बाद झालाय त्यामुळे थोडंसं दडपण येते वाटतं. एक चेंडू 4 धावा आणि एक एवढा शोर पण आहे ओमकार मध्ये. चौकार लगावतो का सामन्यामध्ये बघू. 700 रुपयाचं पारितोषिक चौकार लागले आपल्या. आणि सामना विजयी A1 फायटर हार्दिक हार्दिक अभिनंदन. फायनल मध्ये प्रवेश केल्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन. आता पुढील सामना असेल तो म्हणजे मुन्ना पॅकर्स विरुद्ध अस्मित पॅकर्स. प्लीज या सामन्याचा मानकरी ठरलाय तो म्हणजे एकदम अतिशय अतिशय चांगले 2 चौकार आणि एक गडी बाद करणारा कैलास बिर्जे. याचं अभिनंदन. चव्हाण काका यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मान देण्यात येत आहे मॅन ऑफ द मॅचचा. सेमी यांना विनंती करतो की त्यांनी पुढील सूत्रसंचालन करायचं. खूप खूप अभिनंदन कैलास बिर्जे आपलं. मुन्ना पॅकर्स प्लीज. आजच्या दिवसातील दुसरा होणारा क्वालिफायचा सामना अस्मित पॅकर वर्सेस मुन्ना 11. अस्मित पॅकर्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारलेली आहे आणि मुन्ना 11 संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. तरी पंचांनी लवकरात लवकर क्वालिफाय 2च्या सामन्याला सुरुवात करायची आहे. तरी लवकरात लवकर पंचांना विनंती की सामन्याला सुरुवात करायची आहे कारण वेळेचं खूप बंधन आहे. 4:30 वाजलेत. अस्मित पॅकर्स व मुन्ना 11 संघाला विनंती की त्यांनी लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. आणि दोन्ही संघाने याची विनंती घ्यायची की त्यांच्यासाठी प्राइज लागलेला आहे. कोणत्याही फलंदाजाने जर पहिल्या बॉल मध्ये चौका मारला तर 101 रुपयाचं पारितोषिक मीरा आयरे यांच्याकडून आणि गोलंदाजाने जर पहिल्या चेंडू मध्ये विकेट घेतला तर त्याला 201 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे ते मीरा आयरे यांच्याकडून.
आणि जर फलंदाजाने लगातार 3 चौके मारले तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे ते मीरा आयरे यांच्याकडून. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे आणि लवकरात लवकर पंचांना विनंती की त्यांनी सामन्याला सुरुवात करायची. क्वालिफाय 2 चा होणारा सामना मुल्ला वर्सेस अस्मित पॅकर्स. बादलने जर 3 चौके निखिल यांना मारले लगातार तर 500 रुपये मीरा आयरे यांच्याकडून. पहिला चेंडू निखिल यांचा, काहीसा न समजलेला चेंडू आणि पंचांनी अवांतर धाव घोषित केलेले आहे. अवांतर धावेने धावसंख्याची सुरुवात होते. धाव कसं केलंय ती 0 चेंडू 1 धावा. क्वालिफाय 2 चा होणारा पहिला सामना, माफ करा दुसरा सामना. परत एकदा अतिरिक्त धाव. धाव संख्या झाली ती 0 चेंडू 2 धावा. उत्कृष्ट टोललेला चेंडू 1 रनांसाठी आणि धाव संख्या झालेली आहे ती 1 चेंडू 3 धावा. गोलंदाजाने जर लगातार 3 विकेट घेतले तर 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे मीरा आयरे यांच्याकडून. बाब्या का ऐकत नाही आज. धाव संख्या झाली ती 1 चेंडू 3 धावा. पुढील चेंडू उत्कृष्ट टोललेला चेंडू 2 रनांसाठी आणि धाव संख्या झालेली आहे ती 5. 2 चेंडू 5 धावा. उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहेत ते बादल आपल्या संघासाठी. नॉट आउट. धाव संख्या झालेली आहे ती 3 चेंडू 5 धावा. आणि गुगली बॉल टाकलेला काहीसा न समजणारा फलंदाजाला आणि फलंदाज बाद झालेला आहे. रुपेश यांनी एक जरी चौका मारला तरी 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे ते मीरा आयरे यांच्याकडून. रुपया मार आणि 500 संपवायचे. डॉट बॉल 5 चेंडू 5 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू त्यांना मारा करतील ते रुपेश आणि रुपेश बाद झालेला आहे. 1 षटक पूर्ण. धाव संख्या झालेली ती 5. 2 गडी बाद. वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन आले आहेत ते अमित शिवनेकर आणि त्यांना मारा करतील ते राणी. उत्कृष्ट टोललेला चेंडू त्याचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बाउंड्रीवर निखिल यांच्याकडून. तीन चेंडू 7 धावा. उत्कृष्ट टोललेला चेंडू थेट 4 रनांसाठी अमित शिवनेकर यांचं काहीसं महागडाचं षटक त्यांच्या टीमसाठी.
आणि धावसंख्या झालेली आहे ती 11. चपळाईने एक धाव पूर्ण केलेली आहे आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 12. 5 चेंडू 12 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. त्यांना मारा करतील ते उत्कर्ष टोलवलेला चेंडू आणि 2 षटक पूर्ण. धावसंख्या झाली होती 13. वैयक्तिक पहिल्याने संघासाठी तिसरे षटक घेऊन आले आहेत ते दीपक. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 13. उत्कृष्ट पहिला टोलवलेला चेंडू 1 रनांसाठी. धावसंख्या झालेली ती 14. आणि आणि पंचांनी अवांतर धाव दिलेली आहे आणि अवांतर धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या आलेली आहे ती 15. एक चेंडू 15 धावा. आणि या 4 धावा. या 4 धाव्याने धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे ती 19. 2 चेंडू 19 धावा. चालू असलेला सामना क्वालिफाय 2 चा. काहीसे महागडेसे षटक पडत आहेत ते दीपक यांचं आपल्या संघासाठी. धावसंख्या आली ते 19. एक धावेने समाधान. धावसंख्या आलेली ती 20. 3 चेंडू 20 धावा. उत्कृष्ट फिल्डिंग केलेली होते अमित शिवनगर यांनी आणि धावसंख्या झालेली आहे ती 21. 4 चेंडू 21 धावा. तिसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. त्यांना मारा करतील ते रॉनी. आणि दुसरा रन घेता घेता फलंदाज बाद झालेले आहेत आणि एक रनाने धावसंख्या आलेली ती 22. 5 चेंडू 22 धावा. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. आणि 2 रन. उत्कृष्ट फिल्डिंग केलेली आहे ते निखिल मस्के यांनी. 2 धावा आहेत. या 2 धावा आहेत. 2 धावा आहेत. आणि 2 धावा आहेत आणि या 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली ती 24. हा सामना अस्मित पॅकरला जिंकण्यासाठी कंपल्सरी 25 रनांची आवश्यकता असेल याची त्यांनी नोंद घ्यायची आहे. आणि मुन्ना 11 संघाला विनंती की त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून हा सामन्याला सुरुवात करायची आहे. क्वालिफाय 2 चा होणारा सामना अस्मित पॅकर वर्सेस मुन्ना 11. आणि हा सामना अस्मित पॅकर्सला जिंकण्यासाठी 3 षटकांमध्ये 25 रनांची आवश्यकता असेल.
तरी लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे आणि सामन्याला परत एकदा सुरुवात होते. 3 षटकामध्ये 25 रनांची आवश्यकता असेल तर अस्मित पॅकर्सला. पहिल्या चेंडूमध्ये जर विकेट घेतला तर 101 रुपयाचं पारितोषिक लागेल मीरा आयरे यांच्याकडून. पैसे माझ्याकडे दे. आता 500ची लावतो. लाव पैसे. कोण बोल? कोण बोल? 250. बोल. दिले. मी तुझ्याने घेणार. 200 नाही त्याच्यावर दिसतंय. मी तुझ्याने घेणार. हे उत्कृष्ट टोललेला चेंडू. 1 रन 1 चेंडू 1 धावा. दोन चेंडू 1 धावा. जर बापूने लगातार 3 चौकार मारले तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. परत एकदा अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेने धावसंख्येत धावसंख्या झालेली आहे ती 2 चेंडू 2 धावा. घेतलं बाब्या. ऐकलंस काय तू? 3 चेंडू 3 धावा. परत एकदा अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेने धावसंख्येत धावसंख्येला 2 चेंडू 3 धावा. माफ करा 4 धावा. 2 बॉल 4 ना. 3 चेंडू 4 धावा. आणि अस्मित पॅकरचा पहिलाच गडी बाद झालेला आहे निखिल स्वरूपात. आणि धावसंख्या झाली ती 4 चेंडू 4 चेंडू 4 धावा. फक्त हुलावर लावू शकतो आपण. 4 चेंडू 4 धावा. मनीषने जर 2 चौके मारले त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे ते आयरे काकींकडून. पर एकदा चेक. उत्कृष्ट टोललेला चेंडू 1 रनासाठी आणि धावसंख्या झालेली आहे ती 1 षटक पूर्ण 5 धावा. आणि सामना जिंकण्यासाठी 2 षटकांमध्ये 20 रनांची आवश्यकता असेल. दुसरा षटक. अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेने धावसंख्येत धावसंख्या झालेली ती 1 चेंडू माफ करा 1 ओव्हर 6 धावा.
पंच. एक चेंडू 6 धावा. दोन चेंडू 6 धावा. अस्मित पॅकर्सचा संघ काहीसा पराभवाच्या दिशेने वाटचाल करताना. एक वाइड एक विकेट. ए बाबू बॉल कितना हुआ उसका? दो ही ना, दोन झाले. मी बाबाच्या बाजूला देणार होतो. नो बॉल. आणि 1 रनाने धावसंख्या झालेली ती 3 चेंडू 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. वाईड बॉल. 3 चेंडू 9 धावा. हे बेवडा नीचे बैठ. 3 चेंडू 9 धावा. नाही मालूम. 4 चेंडू 9 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. अरे ते बॉल आणायला कमिटी बोलतो. ए स्कोर काय? 4 चेंडू 9 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. त्यांना मारा करतील ते बाबू आणि बाद झालेला आहे. 5 चेंडू 9 धावा. दोन षटक पूर्ण. धावसंख्या झालेली आहे ती 9. 6 चेंडूंमध्ये 16 रनांची आवश्यकता असेल तर अस्मित पॅकर्सला हा सामना विजयी होण्यासाठी. व्हाईट बॉल. 6 चेंडू 15 धावा. 5 चेंडूंमध्ये 11 रनांची आवश्यकता असेल ते अस्मित पॅकर्सला हा सामना जिंकण्यासाठी. पाच चेंडूंमध्ये 10 रनांची आवश्यकता असेल. चार चेंडूंमध्ये 8 रनांची आवश्यकता. 4 चेंडूंमध्ये 8 रनांची आवश्यकता असेल हा सामना अस्मित पॅकर्सला विजय होण्यासाठी. व्हाईट बॉल. 3 चेंडूंमध्ये 7 रनांची आवश्यकता असेल.
उत्कृष्ट असा स्टॉट होता, पण तसेच फिल्डिंग साजेशी अशी केलेली आहे ती क्षेत्ररक्षकाने. एक चेंडूंमध्ये एक चेंडू 4 धावा. एक चौका मारल्यावर अमित शिवनेकर यांना 201 रुपये मिळतील मीरायरा यांच्याकडून. याची त्यांनी नोंद घ्यायची आहे. एक चेंडूंमध्ये 3 रनांची आवश्यकता असेल. आणि हा सामना मुन्ना पॅकर्स यांनी विजय केलेला आहे. ए बाब्या बाब्या 500 नको घेऊ, फोन घेऊन जा, चार्जिंगला बघ लागलाय. अरे तो 500 पेक्षा फोन बाबा ऐक. आणि यापुढे होणारा सामना धर्मवीर वर्सेस मुन्ना पॅकर्स. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल F1 पॅकर्स सोबत मॅच खेळण्यासाठी. आणि मॅन ऑफ द मॅच या आणि आता झालेल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच म्हणून रोनियाची निवड झालेली, तरी त्यांनी मंचावर येऊन रोनियाला विनंती की त्यांनी मंचावर येऊन आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे आता झालेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच म्हणून. रोनी सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या त्या खेळाडूसाठी. आणि आता पुढे होणारा सामना मुन्ना पॅकर्स वर्सेस धर्मवीर. हे टॉस कोणी जिंकला? धर्मवीर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि मुन्ना 11 या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. तरी पंचांनी लवकरात लवकर या सामन्याला सुरुवात करायची आहे. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो संघ F1 पॅकर्स शी फायनल मध्ये थेट भिडेल.
स्टार्ट कर ना घर नहीं जाने का तेरे को